अशा काळाचा असा शोध हा कालौद्याचा आज शोध हा कालौद्याचा आज शोध 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 ट्रॅफिक जॅम मध्ये ना अगदी वैताग आला होता. परतीचा प्रवास अगदी इम्पॉसिबल झालाय. मानसी काय ग एकटीच बडबडतेस? अरे काकू तुम्ही या ना, या आतमध्ये या. काय झालं एवढं? काही नाही हो, अगदी रोजचं झालंय. म्हणजे ऑफिसमध्ये दिवसभर बसणं परवडतं, पण परतीचा प्रवास अगदी नकोसा होतो. काय तो ट्रॅफिक जॅम, काय ती गर्दी आणि बायकांची ती भांडणं, अगदी नको होतं. नाही ग, तुम्ही बसा, मी आले, फ्रेश होऊन येते. हा मी आत्ता नाही बसत. तू दमली अशी. मी तर लाडू द्यायला आले तुला. हा लाडू, अरे वा, वास पण मस्त येतोय. पण लाडू कशासाठी? आपल्या वैशूच्या सासरी पाठवायचे आहेत ना, म्हणून केले. तुम्ही केले? हो. बरं, हे पण तुम्ही तिकडे ठेवा आणि जाऊ नका प्लीज. बसा, मी आले 2 मिनिटात, फ्रेश होऊन आले प्लीज. मानसी अगं तू चहा घेणार आहेस का कॉफी? तुम्ही असू द्या काकू, मी बनवते हो. असू दे ग, तू आणि वैशू एकत्रच तर शिकलात. आता तुझ्या बाबतीत नको ते वाईट घडलं. तुझे आई बाबा दोघेही, म्हणून जीव तुटतो ग तुझ्यासाठी. मानसी चहा दे बेटा. हो. थँक्यू. काकू, माझे आई बाबा ना दोघंही एकाच दिवशी गेले, कार ऍक्सिडेंट मध्ये. बाबा ऑन द स्पॉट आणि आई हॉस्पिटलमध्ये. तो दिवस मी अजूनही विसरू शकले नाहीये काकू. हा विषयच नको असं मी म्हणत नाही, कारण सत्य टाळून कधी बदलत नसतं. यू हॅव टू ऍक्सेप्ट द रियालिटी. आणि काकू मी ती ऍक्सेप्ट करायला शिकले. देवाकडे फक्त एकच प्रार्थना आहे काकू, की माझ्या गुड्डीचं सगळं व्यवस्थित होऊ दे. मानसी मी तुझी शेजारी. अगं आई लग्न होऊन या घरात आली ना, तेव्हापासूनचा आमचा शेजार. तुमच्या घरातली सगळी सुख-दुःख मी अगदी जवळून पाहिली. तुझी आई तर माझी मैत्रीणच. तू आणि वैशू झालात ना, तेव्हा ती म्हणायची, या दोघींच्या लग्नात मी असं करीन तसं करीन. अगं ती गेली, पण तुझी काकू अजून काही विसरली नाही. हे बघ, मी आत्ता मुद्दाम आले. गुड्डी आली ना की मला काहीही बोलता येणार नाही. मानसी ऐकतेस ना बाळ? संदीप चांगला मुलगा आहे, आवडलाय मला. अगं त्याच्या घरच्यांना जर असं वाटत असेल की लग्न होऊन तू एकटीच यावंस आणि गुड्डीला हॉस्टेलला ठेवावं, तर यात काही वावगं नाही बाळ.
तू तुझं कर्तव्य पूर्ण केलंयस, स्वतः शिकलीस, स्वतःच्या पायावर उभी राहिलीस आणि आता गुड्डीलाही शिकवतेस. या पलीकडे आणखीन कोणी काय करणार आहे? पण मला ते पटत नाही ना काकू. काकू, गुड्डी माझी बहीण जरी असली ना तरी तिला मी माझ्या मुलीसारखं वागवलंय. आणि हीच गोष्ट जर त्या माणसाला पटत नसेल तर त्या माणसाशी मी लग्न कसं करू? मानसी बेटा, मला वाटतं तू परत एकदा विचार करावास. भावनेच्या आहारी जाऊ नकोस ग. मुलगा खरंच चांगला आहे. ठीक आहे काकू, मी विचार करेन. शोध शोध अगं बाई, गुड्डी आली वाटतं. बघा काकू, मी अजूनपर्यंत तिच्याकरता काहीही बनवलेलं नाहीये. आले. मानसी, येते मी. मानसी, तू काय ठरवलंयस? कशाचं काय ठरवलंय? मी काय वेडा आहे का? तिकडे माझ्या आई बाबांना समजून सांगतोय, सगळे माझ्या विरोधात जात आहे आणि इकडे तुझी वेगळीच तारा. मला तर कळत नाही कोणाला काय समजून सांगावं. हे बघ, गुड्डी आपल्यासोबत राहू शकत नाही. माझ्या आई वडिलांना मान्य नाहीये ते. तिला आपण हॉस्टेलला ठेवू, खर्चाचं मी बघतो. हे बघ संदीप, मी माझ्या स्वार्थाकरता माझ्या बहिणीला एकटं सोडू शकत नाही. माझ्या प्रेमापेक्षा, आपल्या संसारापेक्षा तुला हे महत्वाचं वाटतंय? मग ते जास्त महत्वाचं नाहीये का संदीप? हे बघ मानसी, तू जर मला नकार दिलास ना तर याचे परिणाम फार वाईट होतील. संदीप, संदीप, माझा गळा सोड. हे सगळं तुझ्या बहिणीमुळे होतंय. हे बघ मानसी, तू मला शेवटचं सांग, काय करणार आहेस? ठीक आहे, तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुला तुझ्या आई वडिलांना सोडून इथं माझ्या बरोबर संसार करावा लागेल. काय? अगं काय बोलतेस काय? तुला कळतं ना तू काय बोलतेय ते? मी माझ्या आई वडिलांना सोडून इथे येऊ? हो का? तू माझ्या प्रेमाखातर येऊ शकत नाहीस? आपल्या संसाराखातर? तुला हे महत्वाचं वाटत नाही संदीप? तू काय मला घरजावई करून घेणार आहेस? या अपशकुनी घरामध्ये संसार करायचा आपण? एक मिनिट, हे घर माझ्या आई बाबांचं आहे आणि या घराबद्दल एकही शब्द बोललास ना तर माझ्यासारखी वाईट नसेल कोणी. काय करशील? काय करशील तू? काय करशील? मला माझ्या आई वडिलांना सोडून यायला सांगतेस? हे बघ, मी तुला फक्त एवढंच समजवण्याचा प्रयत्न करते की आपल्या माणसांना सोडून संसार करणं कठीण असतं आणि जेव्हा कोणी व्यक्ती अनाथ होणार असेल ना तर खूपच कठीण. संदीप, व्हाय डोंट यू अंडरस्टँड? म्हणजे तू गुड्डीला सोडून येणार नाहीस? नाही. ठीक आहे, पण एक दिवस तुला तुझ्या या निर्णयावर पश्चाताप होईल, लक्षात ठेव. जा तू इकडून. गुड्डी येण्याची वेळ झालीये. मला तिच्या समोर हा तमाशा नकोय. तमाशा? तमाशा करतोय मी? इथे माझं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे आणि तुला तमाशा वाटते, खेळ वाटतोय? हा संदीप, गेट लॉस्ट. नाही तर मला सिक्युरिटीला फोन करावा लागेल. व्हॉट? आय हेट यू मानसी, आय हेट यू. संदीप, मी वाईट वागत नाहीये रे, खरंच. मलाही तुझ्याशी लग्न करायचं होतं, माझंही स्वप्न आहे रे. पण
पण मी गुड्डीला असं एकटं वाऱ्यावर सोडून लग्न नाही करू शकत. प्लीज प्लीज समजून घे. तेव्हा का वागतोयस तू माझ्याशी असं? आले. ला 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 ला. उशीर झाला ग? नाही, परफेक्ट तर आले. मला माहित नाही का, मला जरा जरी लेट झालं ना तर तुझं काय असतं ते. काय झालं दी? काही नाही ग, डोळे जरा दुखतायत. तू खाणार आहेस का काही? हा, तुला क्लासला जायचंय ना, चल. हो, पण तू रडत होती का? छे ग, कुठे काय. हे बघ, काकूंनी ना लाडू पाठवलेत. लाडू? अरे वा, कुठे आहेत? आहेत. आधी हातपाय धू, तोंड धू, देवाला नमस्कार कर, आईबाबांना नमस्कार कर आणि मग लाडू खा. ओके दी. बाय बाय. आणि नीट जा. हो, बाय. अर्धा तास झाला, अजून गुड्डी आली कशी नाही? नोट्स वगैरे तर काढायचे नव्हते ना तिला? एक तास झाला तरी पण गुड्डी अजून आली कशी नाही? मी तिच्या क्लासला फोन करून बघते बरं. हे क्लासवाले पण ना फोन का नाही उचलत आहेत? शिट, कोणीच फोन उचलत नाहीये. क्लास संपल्यावर सगळे गेले की काय? आता काय करू? तिच्या मैत्रिणीचा नंबर. हेलो, करीना? हाँ, कौन? हाँ, मैं मानसी दीदी बोल रही हूँ. गुड्डी की, हाँ, मंजिरी की दीदी. मंजिरी मिली थी क्या क्लास में? नहीं दीदी, मंजिरी तो आज क्लास ही नहीं आई. क्लास आई नहीं? हाँ. आर यू श्योर वो क्लास नहीं आई? नहीं दीदी, कुछ प्रॉब्लम है. नाही नाही, थँक्यू. तेव्हा मंजिरी क्लासलाच गेली नाहीये म्हणजे गेल्या 3 तासापासून ती गायब आहे. तेव्हा तेव्हा आता काय करू रे मी? आता मी काय करू? कुठे जाऊ? कोणाला विचारू? तेव्हा तूच मार्ग दाखव रे बाबा. कुठे गेलीये, काय करते, काहीच कळायला मार्ग नाहीये. संदीपने तर काही केलं नसेल ना? हेलो, मैं कन्या बात कर रही हूँ. संदीप जी है क्या? जी नहीं, ठीक आहे. बघ मानसी, आता जास्त वेळ घालवण्यात काही अर्थ नाहीये. गुड्डीची कोणी एखादी जवळची मैत्रीण आहे का तुझ्या ओळखीची? सलोनी. हॅलो. हॅलो, सलोनी. हो, बोलतीये. सलोनी, मी दीदी बोलते, गुड्डीची दीदी, म्हणजे मंजिरीची दीदी. ओ सॉरी दीदी, तुम्हाला रागवलं असेल तर सॉरी. हा, इट वॉज जस्ट फॉर फन. कशाबद्दल? तुम्हाला मंजिरीने काय सांगितलं नाही का? काय? ॲक्च्युली आम्ही तिचा डब्बा खाल्ला आणि तिला उपाशीच ठेवलं. पण हां, तिला नंतर ट्रीट दिली. हा, तिने कंप्लेंट केली का आमची? नाही ग, तसं ती काहीच सांगत नाही. पण ती क्लासमधनं अजून आलेली नाहीये ग, आणि इतका उशीर तिला होतच नाही. तू तिची बेस्ट फ्रेंड आहेस ना, म्हणून मी तुला फोन केला. तिचा काही पत्ता, तिचा काही फोन आलाय का? घरी आली नाही, पण तिला कोणी बॉयफ्रेंड पण नाहीये. म्हणजे सॉरी. ठीक आहे, मी आता फोन ठेवते. पण तिचा काही फोन आला, काही निरोप आला तर मला लगेच फोन कर. हा, काय झालं, काय म्हणाली ती? हा गुड्डीचा फोटो. बरं बरं, बघ आम्ही आता पोलीस स्टेशनला जातो. गुड्डी आली तर लगेच आम्हाला फोन करून कळव. चल मानसी, चल लवकर. काकू, अगं असा धीर सोडू नकोस. मी जाऊ. ए संदीप सकपाळचं घर ना? हो, काय झालं? संदीप इथेच राहतात का? हो, इथेच राहतो. पण काय झालं? तो कुठे गेला आणि तुम्ही त्यांचे कोण?
मी त्याचा मोठा भाऊ आहे. तो कुठे गेला माहित नाही साहेब, पण काय झालं ते तरी सांगा. आधी आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं द्या. हो मॅडम. तो कधीपासून गायब आहे? तो दुपारपासून आलेला नाहीये. म्हणजे येईल तो. नेहमी कधी येतो? आतापर्यंत यायला हवा. हल्ली तो ठीक नसतो. म्हणजे त्याच्या येण्याची वेळ काही निश्चित कळवत नाही तो. ठीक नसतो म्हणजे? ठीक नसतो म्हणजे काय सांगायचं साहेब, तो हल्ली एका मुलीच्या प्रेमात पडलाय. म्हणजे फिरून झालं, लग्नाची बोलणी झाली आणि आता ती मुलगी लग्नाला नकार देते. का तुम्ही मानसीला नकार देताय? तुम्हाला मानसीचं नाव कसं काय ठाऊक? नाही म्हणजे मानसीचं काही बरं वाईट झालं नाही ना? संदीपच्या विरोधात पोलिसात तक्रार वगैरे केली नाही ना? साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा भाऊ संदीप तसा नाहीये. तसा नाहीये मग कसा आहे तो? म्हणजे वाईट नाही असं मला म्हणायचं आहे. ते कळेलच. पण तो इथे आला तर ताबडतोब आम्हाला कळवा. तुम्ही जर कळवलं नाही तर आम्हाला वेगळी ॲक्शन घ्यावी लागेल. आणि हो, त्याचे कोण कोण मित्र आहे त्याची सुद्धा आम्हाला नावं द्या. हो साहेब. म्हणजे त्याचा मित्रपरिवार फार मोठा होता, पण त्याच्या विक्षिप्त वागण्यामुळे बहुतेक सगळ्यांशी भांडणं झाले साहेब. त्यांचा काही फोटो मिळेल का? हो मिळेल ना. नजदीकच्या काळातलाच द्या. हो माझ्या मोबाईलमध्ये फॉरवर्ड करू का? घ्या, माझा नंबर घ्या. हो द्या मॅडम. बोला. हा पाटील बोला. काय? ठीक आहे आम्ही पोहोचतो. सर काय झालं? नीता लेट्स गो. कॉलेजच्या मुलीचा मृतदेह सापडला. लेट्स गो फास्ट. हे बघ हे बघ बघ बघ. मला वाटतं कदाचित गाय दमून केलेलं असणार. पण ही गुड्डीच आहे का ते जरा कन्फर्म कर. सर ही गुड्डी नाहीये. अरे शुअर? हो सर. बघू. कारण फोटोतल्या चेहऱ्यामध्ये आणि हिच्या चेहऱ्यामध्ये खूप फरक आहे सर. ही क्लासची बॅग सेम दिसते. म्हणजे मला असं वाटतं की ही आणि गुड्डी एकाच क्लासमधले असणार. पण गुड्डीची कंप्लेंट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. बरोबर. पण हिची कंप्लेंट आलेली नाहीये. एक मिनिट जरा शिंदेना फोन करतो. पिकअप 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 पिकअप. हां शिंदे, इन्स्पेक्टर रोहित बोलतोय. बरं मला सांगा, पोलीस स्टेशनमध्ये कुठली मुलगी हरवण्याची कंप्लेंट आली आहे दुसरी? शुअर? ओके. नाही म्हणजे नाही कुठलीच ना? कंप्लेंट आली नाही. मला असं वाटतं की संदीपने गुड्डीचा खून केला असणार. हिने बघितलं असणार आणि म्हणून संदीपने हिला सुद्धा मारलं असणार. मला तर त्या मानसीवर पण संशय येतो. सर. कारण की होऊ शकतं की तिने संदीपला कशासाठी नकार दिला? गुड्डीसाठी. हो. होऊ शकते की तिचं दुसरं कुठेतरी अफेअर असणार. म्हणजे गुड्डीच्या खुनामध्ये संदीपला अडकवायचं आणि मग आपण त्या माणसासोबत लग्न करायचं असा पण तिचा डाव असणार. होऊ शकतं. बाप रे, असं असेल तर किती भयानक आहे हे. हां सत्य हे विदारकच असतं. चला लेट्स गो, आपण मानसीकडे जाऊया. यांना तो फोटो दाखव. हा फोटो कोणाचा आहे सांगाल का? हा हा मितालीचा आहे. मिताली. पण पण हिचं काय? हिची बॉडी आम्हाला नुकतीच सापडली. म्हणजे म्हणजे गुड्डी? नाही, गुड्डीच्या बाबतीत अजून तसं काही कळलेलं नाही. देवा. जरा धीर धरा मानसीजी. आम्ही गुड्डीचा शोध घेतोय. मला तर आता काहीच खरं वाटत नाहीये. मी काय करू? म्हणजे माझी गुड्डी. बरं मला एक सांगा मानसीजी, या मुलीसोबत गुड्डीचे संबंध कसे होते? म्हणजे तिचे आई वडील वगैरे कुठे आहे, काही माहिती आहे तुम्हाला? खरं सांगू का, आम्हाला म्हणजे आमच्यावर कधी असा प्रसंग येईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं हो. गुड्डीच्या काही मैत्रिणींना मी ओळखते जरूर, पण फक्त हाय बाय पुरतं. तिच्या तोंडून तिच्या मैत्रिणींची नावं ऐकली आहेत आणि त्यात मितालीचं नाव मी ऐकलेलं आहे. आणि मला एवढंच फक्त माहिती आहे की ती हॉस्टेलवर राहते आणि तिचे नातलग तिला पैसे पोचवतात. अच्छा, म्हणून अजून तिची कंप्लेंट आली नाहीये का? हां, बाकी मला काही माहिती नाही, पण मला एवढं फक्त माहिती आहे की गुड्डीला ती आवडत नव्हती आणि गुड्डी तिच्याशी बोलत सुद्धा नव्हती हो. काय मानसीजी, ही केस फारच कॉम्प्लिकेटेड होत चाललेली आहे. पण इन बिटवीन जर तुम्हाला काही हिंट मिळाली तर तुम्ही आम्हाला लगेच कळवा. आणि काही शोध लागला तर आम्ही लगेच तुम्हाला फोन करतो. हो इन्स्पेक्टर, मला तर हे एका भयंकर स्वप्नासारखं वाटतंय. म्हणजे कोणीतरी यावं आणि मला त्या भयंकर स्वप्नातनं उठवावं आणि माझी गुड्डी मला द्यावी. मॅडम मॅडम प्लीज काहीतरी करा हो. माझी गुड्डी मला भेटू द्या. माझी गुड्डी सापडली पाहिजे, बाकी मला काय माहिती नाही. हे बघा मानसीजी, धीर धरा. आम्ही प्रयत्न करतोय. येतो आम्ही. आणि हो,
जर तुम्हाला संदीपचा फोन आला तर त्याच्याशी सावकाश बोला, कारण आम्ही तुमचा फोन टॅप करतोय. आणि हो, 3 मिनिटापेक्षा जास्त तुम्हाला बोलायचं आहे, तरच हा फोन टॅप होऊ शकेल. म्हणजे आपल्याला कळेल की तो कुठल्या लोकेशनवरून बोलतोय. ओके सर. काय आहे, मानसी आणि गुड्डी दोघी बहिणी आहेत. मानसीने गुड्डीला अगदी मुलीसारखं सांभाळलं आहे. आईबाबांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिने एकटीने लढा दिला आहे. तिचं संदीप नावाच्या मुलावर प्रेम होतं. लग्नापर्यंत गोष्ट पोहोचली होती, पण लग्नानंतर गुड्डीला कुठे ठेवायचं या गोष्टीवरून त्यांच्यात वाद झाला. आणि नंतर संदीपने तिला धमकी दिली आणि योगायोग म्हणजे आजच गुड्डी गायब झाली. मॅथ कॉम्प्लिकेशन्स काय आहेत? सर, तिच्याच क्लासमधल्या एका मुलीचा मृतदेह आपल्याला सापडलाय. म्हणजे सर, हे प्रकरण जेवढं घरगुती वाटते तसं आत्ता आम्हाला वाटत नाही. काहीतरी फार मोठं आहे असं वाटतंय. आहेत कॉम्प्लिकेशन्स आहेत. सर, मला असं वाटतं मुलं पळून नेणाऱ्या टोळीचं तर हे काम नसेल. तसं असेल तर एव्हाना त्या लोकांनी गुड्डीला कुठे नेलं असेल. ही माणसं फार डेंजरस असतात. बरं, मागे काही पुरावाही सोडत नाहीत. काय करायचं? सर, मला असं वाटतं आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया. काहीतरी लिंक्स मिळतील. होऊ शकतं गँगसुद्धा पकडल्या जाऊ. तसं झालं तर उत्तमच होईल. पण तरीही त्या संदीपवरची नजर हटवू नकोस. राईट सर. या प्रकरणामध्ये मधली माणसं असतात. म्हणजे हल्ली शाळकरी मुलींचं प्रेम प्रकरण फार वाढलेलं आहे. त्यामुळे या गुड्डीचं कोणी बॉयफ्रेंड आहे का, मित्र आहे का, याची जरा अडून चौकशी करा. ओके सर. तसंच हे गुड्डीचं पर्सनल आयुष्य काय होतं, ती घरातून निघाल्यावर कुठे गेली, कोणाला भेटली, याची चौकशी करा. मला वाटतं मानसीनंतर तिला जर पहिलं जर कोणी पाहिलं असेल तर वॉचमननी तिथनं सुरुवात करायला पाहिजे. राईट सर? ओके, गो अहेड. सर. ही जी रूम आहे ना, ती राजेची रूम. एका तुम्ही दुसरे